आई ग मला तुला हसू येते? केवढं मोठं धाडस दाखवलं तुम्ही. हसलं पण सगळं. बसेल कशाला? कमू आलीच नाही. दगा दिला नाही तिने ऐनवेळी. म्हणजे मी सगळी तयारी करून गेलो होतो. नानीनं जर आम्हाला घरात घेतलं नसतं तर आम्ही वेगळा संसार थाटणार होतो. अगो बाई. हो, पण कमून कच खाल्ली. तिला झोप महत्वाची वाटली माझ्यापेक्षा. पण मला कळत नाही, तुम्ही तरी एवढ्या रात्रीचा कार्यक्रम कशाला वाकलात? असल्या गोष्टी रात्रीच केल्या जातात. नानींनी खूप मारलं नाही हो तुम्हाला? अगं, शिंगांसारखी 2 टेंगळ आली होती. लग्नापर्यंत होती बाई टेंगळती. ते महत्वाचं नाहीये. तुला कळते का मालू, आपण दोघं आदर्श नवरा बायको नाही आहोत. कसं काय? आता आणखी काय पुरावे हवेत तुला? अहो, पण हे सगळं जे काही घडलं ते आपल्या लग्नाच्या अगोदर घडलं ना. तारुण्यात अशा चुका होत असतात, म्हणून काय आयुष्यभर धरून ठेवायच्या असतात का त्या? म्हणजे या प्रकरणाचं तुला काही धक्का नाही बसला? अजिबात नाही. का? नानींनी सांगितलं होतं मला आधीच. नानीनं हे सांगितलं होतं का? कधी? आणि तू बोलली नाहीस मला? विसरले अहो. अगं, अशी कशी विसरू शकतेस तू? तुम्ही ताईचा वाढदिवस विसरता ना तसंच. तू घबरे. अगं, पण नानीनं काय सांगितलं होतं तुला? आता जे काही तुम्ही सांगितलं ना तेच सगळं. म्हणजे तुला हे सगळं आधीच माहित होतं? हो. किती आधी? मुलं व्हायच्या आधी. अहो, लग्नाच्या आधी तरुणपणात अशा गोष्टी घडतच असतात, म्हणून काय धरून बसायच्या असतात का? पण तुम्हाला एक कळतंय का? एवढं सगळं घडलं तरी सुद्धा आपला संसार तरला. अगदी छान सुखाचा संसार झाला हो. दिलू बाळा आपला म्हणतो की नाही की आपण आदर्श नवरा बायको म्हणून आहोत. अगदी तसं नसलं तरी आपला संसार हा आदर्श संसार म्हणून नक्कीच आहे हो. चुकत माकत का होईना, तेव्हा आपण हा सत्कार स्वीकारायला जायलाच पाहिजे. आई ग. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू, येते. सावकाश जाग. हो हो.
मग काय काकू, कधी उडवताय लग्नाचा बार? बघूया